नमस्कार. मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर बऱ्याच वेळा सण असला की आपण नेहमी काही ना काहीतरी गोड बनवतो. तर मी आज अगदी सोप्या पद्धतीने इथं श्रीखंड बनवते. तर त्यासाठी इथं मी विकतचंच दही घेतलेलं आहे. एक मोठा डबा भरून दही घेतलेलं आहे. तर एक रुमाल घेतला आहे, त्याच्यावरती हे दही सर्व काढून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ना एकदम रुमालाला जाम अशी गाठ मारून घ्यायचे, म्हणजे यातलं सगळं पाणी ना निघून जाईल आणि श्रीखंडासाठी छान असा चक्का तयार होईल. तर अशा पद्धतीने मी गाठ मारून घेतली आणि बघू शकता पाणी किती खाली पडतं आहे. तर खाली एक भांडं ठेवले, वरती चाळण ठेवली आणि त्याच्यावरती हे बांधलेलं दही ठेवलं आहे. आता ह्याच्यावरती वजनदार वस्तू ठेवून 1-2 तास हे मी बाजूला ठेवून देणार आहे. तर 1-2 तासामध्ये बघूया मस्तपैकी इथं चक्का तयार झालेला आहे आणि इतकं पाणी असं या दह्यातून निघालेलं आहे. आपल्याकडे जर वेळ कमी असेल तर आपण विकतच्या दह्यापासून छान श्रीखंड बनवू शकतो किंवा घरच्या जर वेळ भरपूर असेल तर घरी पण दही लावून छान श्रीखंड असं बनवू शकतो. तर इथं हा चक्का असा तयार झालेला आहे. आता या भांड्यामध्ये हा सर्व चक्का मी काढून घेते. तर बघू शकता मस्त असं झालेलं आहे आणि 1 वाटी दह्याचा चक्का तयार झाला आहे. त्यासाठी मी अर्धी वाटी इथं साखर घेतली आणि 2 वेलची घेतलेली आहेत. तर हे मिक्सरला चांगलं असं बारीक वाटून घेणार आहे. तर अगदी बारीक वाटून घ्यायची, पिठी साखर करून घ्यायची याची. आता ही साखर ना जो आपण दह्याचा चक्का बनवून घेतला याच्यामध्ये ही साखर घालून घेते आणि चांगलं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. किंवा हे सर्व मिक्सरला एकदा फिरवून घेतलं तरी पण छान एकजीव होतं. तर मस्त इथं साखर छान मिक्स झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये ना थोडेसे मी बदामाचे काप घालणार आहे. त्याचसोबत थोड्याशा दुधामध्ये मी इथं केशर काड्या ठेवल्या होत्या भिजत, तर ते दूध घालणार आहे. दूध अगदी थोडं घेतलं होतं. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेते आणि बघू शकता इथं मस्त विकतच्यापेक्षा भारी श्रीखंड असं घरी तयार झालेलं आहे आणि अजिबातही पातळ झालेलं नाही. बघू शकता तुम्ही छान श्रीखंड तयार झालेलं आहे. खूप अगदी मऊसूद असं श्रीखंड झालं आहे आणि इथं आपलं फायनली श्रीखंड तयार झालं आहे. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. तुम्हाला पण ह्या सणाला गुढीपाडव्या दिवशी काय करायचं असेल छान गोडधोड तर अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये तयार होणार आहे. हे घरच्या घरी बाहेरच्यापेक्षा मस्त असं श्रीखंड करून बघा. रेसिपी जरा जरी कुठे आवडली असेल तर लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका.